श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी. या श्रीरामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 2 मे. आजचे बोधवचन. सावधानता ठेवून नाम घ्यावे, नामाची संतत धार धरावी, म्हणजे ते कृतीपर्यंत पोहोचेल. श्रीराम. हाती माळ आणि मन रानोमाळ. नाम घेताना सावधानता असावी. मनाची बहिर्मुख वृत्ती उलटी फिरवणे म्हणजे सावधानता ठेवून नाम घेणे होय. मन जात्यात चंचल आहे. मन पाखरू पाखरू आता होतं भुईवर, गेलं गेलं आभायात. असं मन आहे पाऱ्यासारखं, हाती लागत नाही, दाबून बळे धरूनही ठेवता येत नाही. नाम ज्ञानासह घेता आलं पाहिजे. सद्गुरू जे नाम देतात ते ज्ञानासह देतात. मुखाने नाम घेताना मनाने त्या देवतेचं स्मरण हवं. असे देवतेच्या स्मरणात घेतलेले नाम म्हणजे नामस्मरण होय. चंचल मनाने एकाग्र स्मरण कसं जमावं? म्हणून मनाला आवरण्याचा नाद सोडावा आणि मन जिथे जिथे जाईल तिथे तिथे रामच आहे हे सत्य स्वीकारावे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, असे होईल. आकाशाबाहेर काही मन जाऊ शकणार नाही आणि गेलं तर तिथेही राम आहेच. अशा प्रकारे सावधानता ठेवून नाम घेतले तर चराचरात रामाचा साक्षात्कार होईल. मन निश्चल होईल, शांत होईल, अंतर्मुख होईल. तिथेही रामाचाच साक्षात्कार होईल. आत बाहेर रामच राम झाल्यावर मनाला आराम मिळेल. सावधानता ठेवून घेतलेल्या नामाची संतत धार धरावी. जीवाला आनंद हवा असतो, समाधान हवे असते. तो आनंद जीव विषयात शोधतो, पण विषयाचा आनंद क्षणभंगूर असतो. तो अक्षय समाधान देऊ शकत नाही. सावधानता ठेवून घेतलेल्या नामाने जीवाला ज्ञान होते की तो अक्षय आनंद तो स्वतः जीव आहे. तो स्वयं आनंदरूप आहे. ही आनंदाची कोवळी पहाट असते, ती टिकवली पाहिजे. अखंड नामस्मरणाने ती टिकेल. ज्ञानसूर्य उगवेल, उजाडेल आणि त्या प्रकाशाने संपूर्ण जीवन उजळून जाईल. नामस्मरणाचा अजपाजप व्हायला हवा. भीमाशंकराच्या डोंगरात भीमा नदीचा उगम आहे. तो अगदी छोटा असतो. बोट ठेवलं तर तो बंद होतो, पण डोंगरातून झुळझुळणारा झरा सतत वाहतो. हळूहळू तो विशाल होतो. त्या भिवरा नदीची चंद्रभागा होते आणि तिच्या काठी पंढरीनाथ कायमचा राहतो. युगे 28 झाली तरी तो उभाच आहे. अखंड वाहणाऱ्या नामगंगेच्या काठी श्रीरामही असाच अखंड वास्तव्यास येतो. श्री समर्थांनी मूळ मायेवर नदीचं मोठं सुरेख रूपक रचलं आहे. ही माया नदी अचल ब्रह्मरूप पर्वतात उगम पावली. अधोगतीनं ती वाहत आहे. ती अदृश्य गंगा आहे. तिच्या स्मरणानेही पुण्य मिळते. अदृश्य व सूक्ष्म ब्रह्माकडून ती दृश्य व स्थूल विश्वाकडे वाहते. ती अखंड वाहते पण दिसत नाही. या शक्तीला विश्राम नाही. तिचं कार्य दिसतं. ब्रह्माची अहम स्फूर्ती हा सत्यसंकल्प हे माया नदीचं उगमस्थान. त्या अहमचं रूपांतर ओंकारात झालं.
सत्यसंकल्प, माया, गुणमाया, अनाहत नाद ते ओंकारापर्यंत ही माया नदी अदृश्यपणे वाहते. पंचभूते, चारी खाणी, चारी वाणी ते 84 लक्ष जीवयोनीपर्यंतचा तिचा प्रवाह हा दृश्य विश्वाचा आहे. मानवी मर्त्य देह हा तिचा प्रवाहपतीत असा नगण्य बिंदू. माया नदीच्या या दृश्य आणि अदृश्य प्रवाहात ब्रह्माचा सत्यसंकल्प अनुस्यूत आहे. तोच कर्ता आणि अकर्ता आहे. त्याचा अंश मानवी देहातही आहे. आपल्या मूळ स्वरूपाचा शोध घेऊन त्याच्याशी समरस होणं जीवाला शक्य आहे. पण ते मूळ रूप हे मूळ मायेच्या पलीकडे आहे. माया पार जाणे जीवाला शक्य असलं तरी सुलभ नाही. कारण मायेने देहाच्या बेडीत जीवाला अडकवलं आहे. देहाहंकार ही ती बेडी. मी देह आहे ही वृत्ती गेली पाहिजे. आधी स्थूल मग सूक्ष्म मनोमय देह ओलांडला पाहिजे. नंतर कारण देहाचा म्हणजे अज्ञानाचा देह जाईल. जीवाच्या अहंकाराचं रूपांतर ओंकारात होईल. मी आनंदरूप ईश्वर आहे हा अनुभव त्याला येईल. हा महाकारण देह. इथे अजूनही मी शिल्लकच आहे. कारण अनुभव घेणारा अजूनही त्या अनुभव ज्ञानापासून वेगळेपणाने अस्तित्व बाळगून आहे. सद्गुरु कृपेने या ओंकाराचा ब्रह्माकार होईल. माया नदी पार करण्याचा हा उलटा प्रवाह फार थोड्यांना अनेक जन्मांनी साधतो. मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. माया नदी पार करून जो जातो तो ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही वृत्ती पार करतो. वृत्तीशून्य योगेश्वर असं सार्थ नाव श्री समर्थांनी त्याला दिलं आहे. सावधान नामाची अखंड धारच वृत्तीच्या पार नेऊ शकते, निवृत्ती करू शकते. वृत्ती म्हणजे अनुभव. हा अनुभव अज्ञानाचा असो की ज्ञानाचा असो, पण अनुभवात द्वैत असते. नाम वृत्तीपर्यंत पोहोचले की अनुभव घेणारा जीव स्वयं अनुभव रूप होतो. वृत्तीची निवृत्ती होते. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.